गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर माझा आवाज येतोय सर्वांना? इज इट ऑडिएबल टू यू? गुड मॉर्निंग राहुल सर, पवन, सिद्धी. गुड मॉर्निंग आकांक्षा. ओके, आवाज येत आहे सर्वांना? व्हेरी गुड. तर मित्रांनो, आज आपण M1चा सर्वात महत्त्वाचा चॅप्टर व्हेक्टर्स या ठिकाणी स्टार्ट करत आहोत. तुम्हाला ह्या चॅप्टरविषयी माहीत आहे, पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. एंट्रन्सचा जर विषय झाला, एंट्रन्स विषय जर बोलायचं झालं तर व्हेक्टर्स या चॅप्टरवर मिनिमम 5 आणि जास्तीत जास्त 7 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. मिनिमम 5 म्हणजे 5 दुने 10 मार्क, 10 मार्क्स, आणि जास्तीत जास्त 7 पण विचारले गेले म्हणजे 14. सर लक्षात आलं, 10 to 14 मार्क्सचं वेटेज एंट्रन्सला फक्त व्हेक्टर्स चॅप्टरवर आहे. फक्त व्हेक्टर्स बोलतोय मी, आणि तेवढंच वेटेज लाईन आणि प्लेनला आहे. त्यामुळे आजपासून पुढचे 4-5 दिवस आपल्याला जे काही शिकायचं आहे, जे काही समजून घ्यायचं आहे, ते 100% अराउंड 50% पर्यंत आपण काम करणार आहोत. त्यामुळे आपला जो काही वेळ आहे तो आपण व्यवस्थित युटिलाइज करायचा आहे, चांगला अभ्यास करायचा आहे, सर्व गोष्टी चांगल्या समजून घ्यायच्या आहेत. काही फॉर्म्युले शॉर्टकट असतील ते पाठ करून घ्यायचे आहेत, आणि जेवढं या ठिकाणी समजून सांगण्यात येईल तितकीच प्रॅक्टिस घरी पण करायची आहे. सो आज जास्त वेळ न वाया घालता आज आपण या ठिकाणी चॅप्टर स्टार्ट करत आहोत, दॅट इज व्हेक्टर्स. मग या व्हेक्टर चॅप्टरमध्ये तुम्हाला माहित आहे जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत, ते बेसिक कन्सेप्ट्स या ठिकाणी आपण पहिले समजून घेणार आहोत. M1 मॅथमॅटिक्स 1 चॅप्टर नंबर 5 व्हेक्टर्स. सो सर्वप्रथम इम्पॉर्टंट कन्सेप्ट अँड शॉर्टकट आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. त्याचा पहिला पॉइंट आहे बघा, इफ ए बार इज एनी नॉन झिरो व्हेक्टर then unit vector along it is given as a cap equal to a bar upon magnitude of a bar. हा फॉर्म्युला सर्वांचा पाठ आहेच, असेलच. a cap equal to a bar upon magnitude of a bar. त्यानंतर बघा या ठिकाणी जर a बारच्या जागेवर आता ab बार व्हेक्टर आला, तर ए बी बार व्हेक्टर जर असेल तर त्या व्हेक्टरच्या अलॉंग युनिट व्हेक्टर कसं असेल? सो युनिट व्हेक्टर अलॉंग ए बी बार इज गिवन ॲज ए बी कॅप. बघा है ना, युनिट व्हेक्टर अलॉंग ए बी बार इज गिवन ॲज ए बी कॅप, आणि ए बी कॅप इक्वल टू बघा ए बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार. ए बी बार अपॉन इट्स मॅग्निट्यूड. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे बघा, युनिट व्हेक्टर ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम द इनिशियल पॉइंट ऑफ एनी व्हेक्टर. युनिट वेक्टर ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम द इनिशियल पॉइंट ऑफ एनी वेक्टर, है ना. युनिट वेक्टर जो आहे हा इनिशियल पॉइंट पासून स्टार्ट होतो, आणि विच गिव्स डायरेक्शन ओनली. युनिट वेक्टरचं काम काय आहे? डायरेक्शन देणे, टू इंडिकेट द डायरेक्शन, है ना. मग या ठिकाणी आपल्याला फक्त डायरेक्शन देण्याचं काम या ठिकाणी युनिट वेक्टर करणार आहे. मग येतं पॉइंट नंबर 4 बघा, पोझिशन वेक्टर फ्रॉम ओरिजिन. पोझिशन वेक्टर फ्रॉम ओरिजिन बघितलं तर जर पॉइंट ए असेल बघा, है ना, पीव्ही ऑफ पॉइंट ए फ्रॉम ओरिजिन इज ओ ए बार. ओ ए बार इक्वल टू काय येणार? ए बार. त्याच पद्धतीने पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी फ्रॉम ओरिजिन इज गिवन ॲज ओ बी बार. ओ बी बार इज ऑल्सो इक्वल टू बी बार, है ना, स्मॉल लेटर्स. पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट पी फ्रॉम ओरिजिन विल बी ओ पी बार, आणि ओ पी बार इक्वल टू पी बार फ्रॉम ओरिजिन, है ना. मग ज्यावेळेस आपण फ्रॉम ओरिजिन म्हणणार तर त्यावेळेस तो कॅपिटल लेटर जो पॉइंट आहे त्याचा पीव्ही असणार आहे स्मॉल लेटर, है ना.
कॅपिटल लेटरचा PV असणार आहे, स्मॉल लेटर असणार आहे. सो अशा प्रकारे PV फ्रॉम ओरिजिन तुम्हाला माहित आहे. त्यानंतर येतं इफ A इंटू ब्रॅकेट x, y, z इज एनी पॉइंट. जर A हा एनी पॉइंट असेल हॅव्हिंग कोऑर्डिनेट x, y, z, देन द पॉइंट, मग या ठिकाणी बघा देन द PV ऑफ पॉइंट P फ्रॉम ओरिजिन इज गिवन ॲज A बार इक्वल टू xi प्लस yj प्लस zk. A बार इक्वल टू xi प्लस yj प्लस zk. मग या ठिकाणी लक्षात आलं का एक A बार जो आहे या ठिकाणी लक्षात आलं xi प्लस yj प्लस zk या ठिकाणी आपल्याला भेटत आहे. मग त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड बघा, मॅग्निट्यूड ऑफ A बार डिनोटेड बाय मॉड ऑफ A बार इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. काय ते इक्वल टू अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. त्यानंतर बघा युनिट वेक्टर अलॉंग A बार इज गिवन ॲज A कॅप, हे आपल्याला माहित आहे, इज गिवन ॲज A कॅप. मग तुम्हाला माहित आहे A कॅप इक्वल टू काय येणार मग, है ना, A कॅप इज इक्वल टू A बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ A बार. युनिट वेक्टर अलॉंग A बार इज इक्वल टू A कॅप आणि A कॅप इज इक्वल टू A बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ A बार. त्यानंतर इफ टू वेक्टर्स आर पॅरलल, दोन वेक्टर आहेत, दोन वेक्टर कसे आहेत, पॅरलल आहेत. टू वेक्टर्स आर पॅरलल, बरोबर, इन सेम डायरेक्शन. मग काय लक्षात आलं, या ठिकाणी त्यांची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे, बरोबर ना, इन सेम डायरेक्शन. या ठिकाणी महत्वाचं आहे ना, का इफ टू वेक्टर्स आर इन द सेम डायरेक्शन, बरोबर, इफ टू वेक्टर्स आर पॅरलल अँड इन द सेम डायरेक्शन. मग या ठिकाणी काय लक्षात आलं का, जर दोन वेक्टर पॅरलल असतील आणि त्यांची डायरेक्शन कशी असेल, सेम असेल, इन द सेम डायरेक्शन, देन द युनिट वेक्टर्स आर इक्वल विथ द सेम साइन. देन युनिट वेक्टर्स आर इक्वल विथ द सेम साइन, याचा अर्थ त्या युनिट वेक्टरची साइन या ठिकाणी सेम असणार आहे. त्यानंतर बघा इन अपोजिट डायरेक्शन जर आलं तर ते पॅरलल आहेत बट देअर डायरेक्शन इज अपोजिट. वेक्टर पॅरलल आहेत पण डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहेत. मग ते म्हणतात दे आर इक्वल विथ निगेटिव्ह साइन. देन दे आर इक्वल विथ निगेटिव्ह साइन. म्हणजे AB बार आणि है ना, AB बार अँड CD बार आर पॅरलल वेक्टर्स, है ना, आर पॅरलल वेक्टर्स, बरोबर. जर डायरेक्शन सेम असेल, जर डायरेक्शन सेम असेल तर आपण काय म्हणणार, AB बार इज इक्वल टू CD बार. आणि डायरेक्शन जर अपोजिट असेल तर आपण काय म्हणणार, AB बार इज इक्वल टू मायनस CD बार. मायनस साइन इंडिकेट दॅट देअर डायरेक्शन इज अपोजिट, है ना, मायनस साइन इंडिकेट दॅट देअर डायरेक्शन इज अपोजिट. मग आपण चाललो या ठिकाणी बघा पॉइंट नंबर 6 कडे, है ना, पोझिशन वेक्टर ऑफ एनी वेक्टर, है ना, काही पण नाव जर असेल त्याला, तर या ठिकाणी AB बार आलं. मग AB बारचं PV काय येणार, इनिशियल, है ना, AB बार बघा हा स्टार्टिंगचा पॉइंट, हा एंड पॉइंट आहे. इथं काय आलं बघा, PV ऑफ एंड पॉइंट मायनस PV ऑफ इनिशियल पॉइंट, दॅट इज B बार मायनस A बार, है ना. मग पोझिशन वेक्टर ऑफ AB बार समजलाय. त्याचप्रमाणे जर PQ बार आलं तर काय करणार, PQ बार आलं तर Q बार मायनस P बार असणार आहे, बरोबर. मग या ठिकाणी पॉइंट नंबर 7 बघा, टू ऑर मोर वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर. दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेक्टर ते जर कोलिनियर असतील, कसे असतील, आर सेड टू बी कोलिनियर इफ अँड ओनली इफ दे आर स्केलर मल्टिपल ऑफ इच अदर. इफ अँड ओनली इफ दे आर स्केलर मल्टिपल ऑफ इच अदर. दे आर स्केलर मल्टिपल ऑफ इच अदर. स्केलर मल्टिपल ऑफ इच अदर म्हणजे काय, AB बार इज इक्वल टू K टाइम्स CD बार. AB बार इज इक्वल टू K टाइम्स CD बार. हा जो K आहे ना, या K ला म्हटलं गेलंय स्केलर. काय म्हटलं गेलंय, स्केलर. इट इज स्केलर. आणि स्केलर काय आहे, इट इज अ नॉन झिरो नंबर. स्केलर काय असतं, इट इज अ नॉन झिरो नंबर. मग तो नॉन झिरो नंबर असतो, स्केलर इज नॉन झिरो नंबर, बरोबर. जर दोन वेक्टर कोलिनियर असतील तर ते स्केलर मल्टिपल असतील, आणि स्केलर मल्टिपल असेल तर तो जो स्केलर असेल तो स्केलर कसा असेल, नॉन झिरो नंबर असेल. मग या ठिकाणी आपण पुढे चाललोय नेक्स्ट पॉइंट कडे बघा. नेक्स्ट पॉइंट काय बघा या ठिकाणी, इफ टू वेक्टर्स आर कोलिनियर then they are scalar multiple of each other and their component, काय म्हणतो बघा, then their components. component म्हणजे काय, what is component, component म्हणजे coefficient of I, J, K. then the components that is I, J and K are proportional. component म्हणजे काय, components are the coefficient of I, J, K. components are the coefficient of I, J, K. मग या ठिकाणी काय लक्षात आलं बघा, एक वेक्टर आहे A बार, दुसरा वेक्टर आहे B बार.
मग ए बार काय आहे बघा, इट इज A1i प्लस A2j प्लस A3k, येते लक्षात. आणि बी बार काय आहे, B1i प्लस B2j प्लस B3k आर कोलिनियर. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा, देअर कॉम्पोनंट्स दॅट इज कोइफिशियंट ऑफ IJK आर प्रोपोर्शनल. म्हणजे काय, A1 अपॉन B1 मस्ट बी इक्वल टू A2 अपॉन B2 मस्ट बी इक्वल टू A3 अपॉन B3. येते लक्षात. कोणतेही वेक्टर्स असू द्या, जर ते कोलिनियर आहेत, दोन वेक्टर, वी आर टॉकिंग अबाउट टू वेक्टर्स, दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर त्यांचे कोइफिशियंट ऑफ IJK हे कसे असणार आहे, प्रोपोर्शनल असणार आहे. कसे असणार आहे, प्रोपोर्शनल. म्हणजे A1 अपॉन B1 इक्वल टू A2 अपॉन B2 इक्वल टू A3 अपॉन B3. येते लक्षात. आता बघा पॉईंट आलाय, नेक्स्ट पॉईंट, दॅट इज इफ 3. आता इथं काय होतं बघा, टू वेक्टर्स होते, इथे किती आले आता 3 वेक्टर्स आलेत है ना. या ठिकाणी ते काय म्हणतात, 3 वेक्टर्स, बरोबर. मग दोन वेक्टर असताना आणि 3 वेक्टर असताना काय फरक आहे है ना, काय फरक आहे का. 2 वेक्टर असताना तर कोइफिशियंट्स आर प्रोपोर्शनल, आणि 3 वेक्टर जर कोलिनियर दिले, 3 वेक्टर कसे दिले, कोलिनियर दिले, देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट फ्रॉम देम, देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट फॉर्म्ड फ्रॉम देम है ना. मग हे जे 3 वेक्टर आहे बघा, A बार B बार C बार है ना, यांच्यावरनं है ना, यांच्यापासून आपण जर डिटर्मिनंट तयार केला तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते, 0 येते है ना. त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते, 0 येते. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट फॉर्म्ड फ्रॉम देम इज इक्वल टू 0, फॉर्म्ड फ्रॉम देम इज इक्वल टू 0. येते लक्षात. मग या ठिकाणी लक्षात आलं का, 2 वेक्टर आणि 3 वेक्टर आपल्याला समजलंय. आता बघा, इफ 3 पॉइंट्स आर कोलिनियर, आता पॉइंट्स आहे बघा, इफ 3 पॉइंट्स आर कोलिनियर, कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C, त्या 3 पॉइंट बद्दल चांगली. इफ 3 पॉइंट्स आर कोलिनियर, मग त्या 3 पॉइंट वरनं आपल्याला 2 वेक्टर तयार करायचे. किती वेक्टर तयार करायचे, 2 वेक्टर तयार करायचे. आणि ते 2 वेक्टर या ठिकाणी कसे असतील, प्रोपोर्शनल असतील है ना. देन they are scalar multiple of each other and their coefficients of IJK are proportional. Point number 11 कडे चला बघा. Let A bar, B bar and C bar are any vectors, then they are said to be in linear combination. आता कोणता कन्सेप्ट स्टार्ट झालाय, आता लिनियर कॉम्बिनेशनचा कन्सेप्ट स्टार्ट झालेला आहे. कोणता, लिनियर कॉम्बिनेशनचा कन्सेप्ट स्टार्ट झाला, लिनियर कॉम्बिनेशन है ना. मग या ठिकाणी बघा, वेक्टर्स लिनियर कॉम्बिनेशन मध्ये असतील. मग लिनियर कॉम्बिनेशन मध्ये असेल तर काय बघा, इफ 3 वेक्टर्स A bar, B bar and C bar are in linear combination, then they can be represented as A bar equal to MB bar plus NC bar है ना. A bar equal to काय, MB bar plus NC bar. B bar equal to काय, MA bar plus NC bar. त्याचप्रमाणे C bar equal to MA bar plus NB bar, where M and N are non-zero scalars. M and N are non-zero scalars. याचा अर्थ M आणि N 0 असू शकत नाही. दे कॅनॉट बी 0 है ना. M आणि N 0 असू शकत नाही. दे कॅनॉट बी 0. इथे लक्षात. मग अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे की लिनियर कॉम्बिनेशन आपल्याला समजलेलं आहे. जर त्यांनी सांगितलं रिप्रेझेंट आर बार इन है ना, ॲज इन लिनियर कॉम्बिनेशन ऑफ A बार, B बार अँड C बार, बरोबर. मग आपण काय करणार, या ठिकाणी लिहिणार आर बार इज इक्वल टू, आपण स्केलर समजा x घेतला, x A बार प्लस y B बार प्लस z C बार, किंवा आपण म्हणणार आर बार इज इक्वल टू M A बार प्लस N B बार प्लस O C बार. स्केलर द्या ना, MNO स्केलर, XYZ स्केलर आहेत है ना. स्केलर काय असू शकतात. मग या ठिकाणी लक्षात आलं तर लिनियर कॉम्बिनेशन काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेतलंय. मग आपण चालू पॉईंट नंबर 12 कडे बघा. इफ 3 वेक्टर्स आर इन लिनियर कॉम्बिनेशन, किती वेक्टर्स, 3 वेक्टर्स बघा. इफ 3 वेक्टर्स आर इन लिनियर कॉम्बिनेशन, देन दे आर सेड टू बी कोप्लॅनर. 3 वेक्टर्स जर लिनियर कॉम्बिनेशन मध्ये असतील तर त्यांना आपण कोप्लॅनर वेक्टर्स म्हणणार. काय म्हणणार आपण, कोप्लॅनर वेक्टर्स म्हणणार. व्हॉट इज कोप्लॅनर, वेक्टर्स लाइंग इन द सेम प्लेन, वेक्टर्स लाइंग इन द सेम प्लेन आर कॉल्ड कोप्लॅनर वेक्टर्स. इथे लक्षात. मग बघा पॉईंट नंबर 13. इफ 3 वेक्टर्स म्हणतात, इफ 3 वेक्टर्स आर कोप्लॅनर, देन डिटर्मिनंट फ्रॉम देम इज इक्वल टू 0. जर 3 वेक्टर कोप्लॅनर असतील, बघा आता कोप्लॅनर आणि हा जो डिटर्मिनंट आहे ना, डिटर्मिनंट
हा पुन्हा पुन्हा येतोय बघा. 3 वेक्टर कोलिनियर असतील तरी डिटर्मिनंट इक्वल टू 0. 3 वेक्टर कोप्लेनर असतील तरी डिटर्मिनंट इक्वल टू 0. ही शॉर्टकट, ते शॉर्टकट आहे आपल्यासाठी. काय ते शॉर्टकट आहे, आपण शॉर्टकट यूज करून त्या ठिकाणी आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. इथे लक्षात, इफ 3 वेक्टर्स आर कोप्लेनर देन अगेन डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. पॉईंट नंबर आपण या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट नंबर 14 कडे चाललो बघा. काय पॉईंट नंबर 14? पॉईंट नंबर 14 कशावर आहे? सेक्शन फॉर्म्युला आहे ना. का बघा, ही पॉईंट आर डिवाइड सेगमेंट ए बी इंटरनली इन द रेशो m/n. पॉइंट आर डिवाइड सेगमेंट ए बी इंटरनली इन द रेशो m/n. मग फॉर्म्युलाला बघा, आर बार इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन, एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन, है ना, एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. इथे लक्षात. सो आर बार इज इक्वल टू, है ना, लक्षात आलं. इंटरनल म्हटलं तर साइन काय असणार आहे? प्लस साइन असणार आहे. इंटरनल म्हटलं तर प्लस साइन असणार आहे. म्हणजे लक्षात आलं. तुमच्या एक्सटर्नल असेल तर काय? इफ द पॉइंट आर डिवाइड सेगमेंट ए बी एक्सटर्नली इन द रेशो m/n, एक्सटर्नल इन द रेशो m/n. मग फॉर्म्युला काय आला? आता इथं मायनस साइन येणार, है ना. आर बार इज इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन, है ना. बघा, आर कोणाला डिवाइड करताय? आर कोणाला डिवाइड करताय? बघा, ए बी ला डिवाइड करताय. आर कोणाला डिवाइड करताय? ए बी ला डिवाइड करताय, वेक्टर ए बी. आणि रेशो कसा येईन? m/n. मग तुम्हाला आठवत असेल, है ना, का एन पॉइंटचा पीव्ही पहिल्या स्केलर बरोबर येणार. एन पॉइंटचा पीव्ही पहिल्या स्केलर बरोबर येणार. म्हणजे लक्षात आलं बघा, आपण काय करतोय? सो आर बार इज इक्वल टू पहिला स्केलर एम बी बार बरोबर. इंटरनल असेल तर प्लस, एक्सटर्नल असेल तर मायनस, है ना. इंटरनल असेल तर प्लस आणि एक्सटर्नल असेल तर मायनस. त्यानंतर एन पॉइंटचा, है ना, सॉरी, दुसरा स्केलर कोणाबरोबर येणार? पीव्ही ऑफ फर्स्ट पॉइंट, दॅट इज ए बार, है ना. एम बी बार प्लस एन ए बार बघा, असं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला अपॉन एम प्लस एन, है ना. प्लस कधी? इंटरनल असेल तर. इथे लक्षात. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल का या ठिकाणी फॉर्म्युला कसा तयार होतोय तुम्हाला माहित आहे. आता मी फॉर्म्युला या ठिकाणी लिहिणार आहे आणि तुम्हाला सांगायचंय कोण डिवाइड करतं कोणाला आणि कोणत्या रेशोने, है ना. चॅट बॉक्स मध्ये अलर्ट होऊन जा, है ना. चॅट बॉक्स मध्ये या फटाफट मध्ये आणि मला या ठिकाणी सांगा. चॅट बॉक्स मध्ये आता मी फॉर्म्युला लिहितोय, मला सांगा कोण डिवाइड करतंय. बघा शब्द बघा, कोण कोणाला डिवाइड करताय आणि काय रेशो मध्ये, आणि इंटरनल का एक्सटर्नल, आणि हे तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. चॅट बॉक्स मध्ये रेडी होऊन जा, है ना. या ठिकाणी बी रेडी टू राईट इन द चॅट बॉक्स. बघा मी या ठिकाणी काय म्हणतो बघा, सी बार इज इक्वल टू 2a बार प्लस 3b बार अपॉन 5. कोण कोणाला डिवाइड करताय, है ना, कोण कोणाला डिवाइड करताय आणि रेशो सांगा आणि इंटरनल का एक्सटर्नल ते पण सांगा. सो चॅट बॉक्स ऍक्टिव्ह करा, सांगा मला फटाफट मध्ये आन्सर, कोण डिवाइड करताय. ए बार, बी बार आणि सी बार या ठिकाणी आहेत. ए बार, बी बार आणि सी बार आहे. बघा पॉइंट कोण डिवाइड करताय, कसं डिवाइड करताय आणि रेशो कोण डिवाइड करताय, कसं डिवाइड करताय, रेशो. पूनम निकम बरोबर आहे, रुचा बरोबर आहे, अक्षय बरोबर आहे. बरेच जण काय चुकतायत. समीक्षा मोरे बरोबर आहे, सर्वेश बरोबर आहे, ज्यांचे नाव घेतो ते बरोबर आहे, याचा अर्थ बाकीचे चुकलेले आहेत. कोण डिवाइड करताय तिथपर्यंत क्लिअर आहे. कोणाला डिवाइड करताय, व्हेक्टरचं नाव सांगा आणि इंटरनल का एक्सटर्नल आणि रेशो सांगा फटाफट मध्ये. वेदांग बरोबर आहे, अभिनव गांगुडे करेक्ट,
बाकीचे चुकलेले आहेत, बाकीचे चुकतायत. महेश जगताप बरोबर, महेश जगताप पण चुकलेत. महेश जगताप बरोबर आहे ना? येस, महेश बरोबर आहे. मग या ठिकाणी बघा, तुम्ही विसरलेले दिसतायत. मी तुम्हाला सांगितलेलं होतं, मी तुम्हाला समजून सांगितलेलं होतं. बघा या ठिकाणी कोण डिवाइड करताय? बघा असं लिहायचं, सी डिवाइड्स, सी डिवाइड करताय. इथे लक्षात, कोणाला डिवाइड करताय? जर आपण ए बी बारला बोललो, ए बी बार, बघा मी वेक्टर काय लिहिलाय? ए बी बार लिहिलाय. बघा सी कोणाला डिवाइड करताय? ए बी बारला डिवाइड करताय. मग ए बी बार म्हटलं मग आपण म्हणणार कसं? प्लस का मायनस? प्लस असले म्हटल्यावर इंटरनली है ना. बघा व्यवस्थित, सी डिवाइड्स ए बी बार इंटरनली. आणि मग येतो इन रेशो, इन रेशो. आता रेशो महत्वाचा आहे आणि भरपूरशे मुलं चुकलेले आहेत, खूप मुलं चुकलेले आहेत या ठिकाणी. काही पण लिहित आहेत, काही पण लिहित आहेत. मी तुम्हाला विचारतं काय आणि तुम्ही सांगता काय? इतकं इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. कमीत कमी 20 ते 28 मार्क चॅप्टर आहे. मिनिमम 20 मार्क्सचे क्वेश्चन, मॅक्सिमम 28 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात. आणि आपण बघा काय करतोय ना. कोण डिवाइड करताय? सी डिवाइड करताय. कोणाला डिवाइड करताय? ए बी बारला डिवाइड करताय. ए बी बार म्हटल्यावर बघा आपण ए पासून स्टार्ट केलं, बी बार कडे गेलो. मग रेशो देताना तुम्हाला काय सांगितलं होतं? का इकडनं इकडे यायचं आहे. मग आणि बरेच मॅक्सिमम मुलं चुकून गेले. इन द रेशो 2:3 लिहित आहेत बरेच जण है ना. तुम्ही जे लिहिले तेच मी पण लिहायला लागलो होतो. इन द रेशो काय आहे? आपण जिथं थांबतोय ना तिथून रेशो घ्यायचा आहे. ए बी इन द रेशो, ए बी इन द रेशो 3:2. बघा ना या ठिकाणी आर डिवाइड्स ए बी इन द रेशो M:1. मग काय लक्षात आलंय? बी बरोबर कोण आहे? एम आहे ना. बघा ना एम बी बार. इथं पण बघा ना बी बरोबर कोण आहे? एम, एम बी बार है ना. खूप जण चुकले, काहीच जण बरोबर आलेले आहेत, खूप जण चुकलेले आहेत. बघा मी पुन्हा अजून एक फॉर्म्युला लिहितोय. आता चुकू नका, लक्ष द्या आपल्याला काय लिहायचं आहे आणि सर्व प्रयत्न करा. काल पण मी बघितलं काहीच मुलं फक्त चॅट बॉक्स मध्ये ऍक्टिव्ह आहेत. काल पण काहीच जण ऍक्टिव्ह होते, आज पण काहीच आहे. याचा अर्थ बाकीचे म्हणतात सर आम्ही ऐकतो ना तुमचं, हे सगळं आम्हाला माहित आहे, हे येतं आम्हाला सगळं. नाही मित्रांनो है ना, या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्ह राहायचं आहे. बघा या ठिकाणी मी काय म्हणतो बघा, आर बार इज इक्वल टू 2p बार प्लस 5q बार अपॉन 7. सांगा कोण डिवाइड करतंय? कोणाला डिवाइड करताय? काय रेशो? फटाफट आता कोणीच चुकायला नको. हरी अप. चॅट बॉक्स मध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय, फटाफट मध्ये सांगा. मी याबद्दल सांगतोय आता ना. आर बार इक्वल टू 2b बार प्लस 5q बार. आर डिवाइड्स p q in the ratio. R divides PQ internally in the ratio. PQ in the internally in the ratio. वेदांत चुकलेत. PQ in the ratio. PQ in the ratio. अजून पण मी काय सांगतो तुम्हाला लक्षात येत नाहीये. अजून पण मी काय सांगतो तुम्हाला लक्षात येत नाहीये. बरेच जण चुकतायत, बरेच जण चुकतायत. बघा या ठिकाणी काय पॉइंट आर डिव्हाइड्स कोणाला म्हणतो आपण? पी क्यू. मग या ठिकाणी आपण लिहितो पी क्यू प्लस म्हटल्यानंतर इंटरनली इन द रेशो. बघा पी पासून क्यू कडे गेलो तर रेशो क्यू पासून घ्यायचा आहे 5:2. इन द रेशो 5:2. आर डिवाइड्स पी क्यू इन रेशो 5:2. पृथ्वीराज कोण कोणाला डिवाइड जात आहे, कोण कोणाला डिवाइड करते बघा, असं लिहिलं पाहिजे होतं. मग या ठिकाणी जर बोललो आपण, या ठिकाणी बघा आर डिवाइड्स क्यूपी इंटरनली इन रेशो. आता क्यू पासून पी कडे रेशो पी पासून द्यायचा आहे 2:5.
आर डिवाइड्स पी क्यू इन द रेशिओ 5:2. ज्यांनी आन्सर द्या सांगितलं बरोबर आहेत. आणि क्यू पी इन द रेशिओ काय येणार आहे 2:5 इंटरनली. इथे लक्षात अजून एक क्वेश्चन बघा या ठिकाणी. एम बार इज इक्वल टू 7 पी बार मायनस 5 क्यू बार अपॉन 2 अपॉन क्यू. रेशो इम्पॉर्टंट आहे. आपल्याला ते फॉर्म्युले जर तयार करताना आले तर काय फायदा आहे. तर सगळं येतं पण फॉर्म्युला जमत नाही. बरोबर. मला फक्त आता आन्सर द्या बघा. मी म्हणतोय पॉइंट एम डिव्हाइड्स है ना, हे नका लिहू तुम्ही है ना, पी क्यू हे पण नका लिहू. आता बघा लिहा इंटरनल का एक्सटर्नल इन रेशो, इंटरनल का एक्सटर्नल आणि इन रेशो. फक्त मला तेच आन्सर सांगा फक्त. इंटरनली इन रेशो, एक्सटर्नली इन रेशो. एम डिवाइड सेगमेंट पी क्यू एक्सटर्नली पी क्यू एक्सटर्नली इन द रेशो. अजून पण काही जण चुकतायत. तो 3 कुठून आणला. 7:5 मध्ये 3 कुठं आला. 5:3 म्हणताय काही जण. बघा या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे एक्सटर्नली. का बरं एक्सटर्नली. मायनस साइन मुळे. पी क्यू बघा पी क्यू म्हणजे आपल्याला पी क्यू म्हटलं आपल्याला रेशो कडून स्टार्ट करायचं आहे क्यू पासून तर पी कडे. सो इथे येणार 5:7. मग रेशो येणार आहे 5:7. एक्सटर्नली इन रेशो 5:7. व्हेरी गुड. आता बरेच जण बरोबर आन्सर देत आहेत है ना. बरेच जणांनी आन्सर बरोबर दिलेला आहे. म्हणजे आपल्याला फक्त ऐकून फायदा नाही मित्रांनो. आपल्याला ते प्रॅक्टिकली प्रोसेसिंग मध्ये येणं गरजेचं आहे है ना. ते फॉर्म्युले आपल्याला प्रॅक्टिकली बनवणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे है ना हा फॉर्म्युला प्रूव्ह करायला सुद्धा विचारला गेला होता. आठवतं ना. थेरम मध्ये फॉर्म्युला प्रूव्ह करायला विचारला गेला होता बोर्ड एक्झाम मध्ये. येते लक्षात. मग आपण पुढे चाललोय. लेट्स गो टू नेक्स्ट पॉइंट. ते म्हणता बघा पॉइंट आर इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. आर इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. मग मिड पॉइंट फॉर्म्युला काय बघा. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार अपॉन 2. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार अपॉन 2. येते लक्षात. मग पॉइंट नंबर 17 बघा. इफ जी इज अ सेंट्रोइड ऑफ ट्रायंगल एबीसी, इफ जी इज अ सेंट्रोइड ऑफ ट्रायंगल एबीसी देन जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3. centroid formula. If G is a centroid of triangle ABC, then G bar equal to A bar plus B bar plus C bar upon 3. बरोबर. मग या ठिकाणी महत्वाची गोष्ट येते बघा. centroid of triangle divides median. What is median? Centroid of triangle divides median internally in the ratio 2:1 from the vertex. Centroid of triangle divides median internally in the ratio 2:1. चॅट बॉक्स मध्ये है ना टाइप करून सांगा मला व्हॉट इज मीडियन. व्हॉट इज मीडियन. मीडियन काय आहे चॅट बॉक्स मध्ये टाइप करून सांगा मला व्हॉट इज मीडियन. बघूया आपण फटाफट मध्ये कोण आन्सर देते व्हॉट इज मीडियन. कोण लवकरात लवकर मीडियन बद्दल सांगताय बघा. आपली अवस्था अशी नको येतंय सगळं काही आणि माहित काहीच नाही. व्हॉट इज मीडियन. येस एनीबडी फटाफट आन्सर चॅट बॉक्स मध्ये टाइप करून सांगताय. टाइप करण्यासाठी वेळ लागतंय. मिनिमम आन्सर मध्ये सांगायचं आहे ना. मीडियन देवानी सुतानी सांगताय लाईन स्टार्टिंग फ्रॉम वर्टेक्स टू द मिड पॉइंट ऑफ ऑपोजिट साइड. व्हेरी करेक्ट. 100% करेक्ट आहे. यस अ लाईन ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू द मिड पॉइंट ऑफ ऑपोजिट साइड त्याला म्हणतात मीडियन है ना. देवयानी रुचा सृष्टी बघा या ठिकाणी बाकीचे म्हणताय सर आम्हाला खूप वेळ लागतोय टायपिंग करायला है ना. टाईप करायला वेळ लागतोय सर आम्ही नाही करत. खूप जीवावर आलं सर. आता नाही मित्रांनो आपल्याला आता
अल्टिट्यूड नाही, ए मिडल व्हॅल्यू इन ऑर्डर नाही. लाईन ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू द मिड पॉइंट ऑफ ऑपोजिट साइड इज कॉल्ड मीडियन. A line which divides opposite side of नाही. A line drawn from vertex. बघा आपण बोर्ड एक्झाम देऊन आलेलो आहे आणि आपण कुठे अडकलोय बघा, मीडियन वरती अडकलोय आपण. इफ एबीसी इज ट्रायंगल, एबीसी हा ट्रायंगल आहे. अ लाईन ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स है ना, या व्हर्टेक्स पासून टू द मिड पॉइंट ऑफ ऑपोजिट साइड. मिड पॉइंट म्हणजे या दोन लेंथ सेम असणार आहे. लाईन ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स टू द मिड पॉइंट ऑफ ऑपोजिट साइड इज कॉल्ड मीडियन है ना. मग बघा, लाईन ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू द मिड पॉइंट ऑफ ऑपोजिट साइड इज मीडियन. अ लाईन ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू द मिड पॉइंट ऑफ ऑपोजिट साइड इज अ मीडियन. आणि द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ मीडियन है ना, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ मीडियन, this point of intersection of median is called centroid, of triangle, which is denoted by letter G. That point of intersection of median is called centroid and centroid is denoted by letter G. आणि आपण म्हणतो बघा, इन द रेशो 2:1 फ्रॉम व्हर्टेक्स म्हणजे काय, 2:1. व्हर्टेक्स पासून 2:1, व्हर्टेक्स पासून टू साइड पर्यंत 1 है ना. इन द रेशो 2:1 फ्रॉम व्हर्टेक्स. अ लाईन पासेस थ्रू व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल अँड डिवाइड अपोजिट साइड इक्वली. येस, करेक्ट. अशा प्रकारे तुम्हाला मीडियन समजलेला आहे, सेंट्रॉइड पण तुमच्या लक्षात आलेला आहे, बरोबर. मग या ठिकाणी आपण पुढच्या पॉइंट कडे चाललोय बघा. इफ एडी इज अ मीडियन, इफ एडी इज मीडियन ऑफ ट्रायंगल एबीसी है ना. बघा या ठिकाणी हा एडी काय आहे, मीडियन आहे ऑफ ट्रायंगल एबीसी. मग लक्षात देन एडी बार इक्वल टू, हा एडी बार जो आहे मीडियन, एडी बार इक्वल टू काय येणार बघा है ना. व्हर्टेक्स ए पासून ह्या ज्या दोन साइड चालल्यात ना, व्हर्टेक्स ए पासून ह्या ज्या दोन साइड चालल्यात ना है ना, त्यांचं आपण ऍडिशन करणार. एबी बार प्लस एसी बार आणि अपॉन 2. फॉर्म्युला बघा, एडी बार इक्वल टू एबी बार प्लस एसी बार अपॉन 2 है ना. मला जरा चॅट बॉक्स मध्ये जर विचारलं असतं मी कसं टाईप केलं असतं, एबी BAR बार प्लस AC BAR बार UPON अपॉन 2 है ना. एडी बार इक्वल टू काय, एबी बार प्लस एसी बार अपॉन 2. चॅट बॉक्स मध्ये कसं लिहिलं असतं. मग मला सांगा या फिगर मध्ये बघून व्हॉट विल बी BE बार. BE बार इज ऑल्सो मीडियन. चॅट बॉक्स मध्ये टाईप करून मला सांगा व्हॉट विल बी BE बार फ्रॉम द फिगर. या फिगर मध्ये बघा, या फिगर मध्ये मीडियन BE बार दिलेला आहे आणि आपल्याला BE बार इक्वल टू पाहिजे. मला माहित आहे तुम्ही फॉर्म्युले मॅथमॅटिकली नाही लिहू शकत, बरं शब्दांच्या माध्यमातून सांगू शकता. व्हॉट इज BE बार. BE बार इज मीडियन, सो मीडियन BE बार इज इक्वल टू BA plus BC upon 2, BA plus BC upon 2. व्हेरी गुड. BA BD कुठून आला, एडी आला, कोणीतरी एडी म्हणतं बघा है ना, काही पण लिहित आहे. एडी प्लस एसी कसं, BA प्लस BC अपॉन 2. BC बार प्लस BC बार नाही, BA प्लस BC, BA बार प्लस BC बार अपॉन 2. व्हेरी गुड. BE कुठून आलं, अरे BE इक्वल टू पाहिजे आपल्याला, BE बार नाही, BE इक्वल टू, अच्छा BE बार इक्वल टू, अच्छा BE बार इक्वल टू BA बार प्लस BC बार अपॉन 2. व्हेरी गुड. BC बार प्लस BA बार अपॉन 2, BA बार इक्वल BA बार प्लस BC बार अपॉन 2. व्हेरी गुड. सर्वांना लिहिता येतं बघा आणि सर्वांना समजलेलं आहे. पण BA बार एडी बार BE बार काय आहेत, दे आर मीडियन. तसे तर CF बार पण मीडियन आहे बघा. CF बार विल बी इक्वल टू CA बार प्लस CB बार अपॉन 2 है ना. मग CA बार इज इक्वल टू काय येणार, CB बार प्लस, येते लक्षात. मग आपण पुढच्या पॉइंट कडे चाललोय बघा. आता आलंय बघा, AM इज अँगल बायसेक्टर. व्हॉट इज AM,
What is AM? AM is angle bisector. Angle bisector of triangle ABC. Angle bisector of triangle ABC. Then what is angle bisector? Angle bisector काय असते सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. जसं तुम्ही आता मीडियन बद्दल सांगितले मला. What is median? It is a line drawn from the vertex to the midpoint of opposite side, or a line drawn from the vertex which divides opposite side into two equal parts. Okay, now tell me what is angle bisector? Yes, anybody we can tell me angle bisector? पूनम निकम बरोबर सांगतायत. देवयानी सुताने बरोबर सांगतायत. सिद्धी पण बरोबर सांगताय. समीक्षा मोरे बरोबर सांगतायत या ठिकाणी बघा. अक्षय गाडेकर बरोबर सांगताय या ठिकाणी. काय आहे अँगल बायसेक्ट? इट इज लाईन ड्रॉन फ्रॉम द वर्टेक्स. इट इज लाईन ड्रॉन फ्रॉम द वर्टेक्स विच डिवाइड्स अँगल ॲट द वर्टेक्स. विच डिवाइड्स angle at the vertex into two equal parts. Which divides angle at the vertex into two equal parts. बघा या ठिकाणी पुन्हा ती फिगर आली ABC. मग जर आपण या ठिकाणी अँगल बायसेक्टर ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर इट इज अगेन अ लाईन ड्रॉन फ्रॉम द वर्टेक्स है ना, विच डिवाइड्स द अँगल ॲट द वर्टेक्स into two equal parts. Which divides angle at the vertex in two equal parts. त्याला म्हणतात अँगल बायसेक्टर. आणि या ठिकाणी बघा एम बार काय म्हणते बघा एम है ना, याला नाव दिलं बघा आता एम. सो एम इज अँगल बायसेक्टर. एम इज अँगल बायसेक्टर. मग अँगल बायसेक्टरचा फॉर्म्युला बघा एम म्हणजे एम बार दिलाय इक्वल टू बघा लेंथ ए बी. लेंथ ए बी दॅट इज स्मॉल सी. लेंथ ए सी इज स्मॉल बी. लेंथ बी सी इज अ स्मॉल ए. बरोबर ना, माहिती तुम्हाला ट्रायंगल मध्ये ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये आपण बघितलं बघा. सो लेंथ ए बी इंटू सी बार प्लस लेंथ ए सी इंटू बी बार अपॉन लेंथ ए बी प्लस लेंथ ए सी. लेंथ ए बी सांगितलंय मध्ये, म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो बघा सी इंटू सी बार प्लस बी इंटू बी बार प्लस बी इंटू बी बार आणि अपॉन सी प्लस बी अपॉन सी प्लस बी. दिस इज कॉल्ड अँगल बायसेक्टर है ना. लेंथ ए बी बघा, लेंथ ए बी इज डिनोटेड बाय स्मॉल लेटर सी. येते लक्षात त्या पद्धतीने या ठिकाणी समजलं असेल बघा. लेंथ ए बी इंटू सी बार प्लस लेंथ ए सी इंटू बी बार अपॉन लेंथ ए बी प्लस लेंथ ए सी. नाउ लेट्स गो टू प्रॉब्लेम पॉइंट नंबर 21 बघा. इफ अ लाइन कट्स वाय झेड प्लेन, इफ द लाइन कट्स वाय झेड प्लेन then its x coordinate of intersecting point is 0. A line cuts yz plane. मग जिथं yz प्लेनला ती लाईन कट करते ना, तो जो पॉइंट आहे इंटरसेक्टिंग पॉइंट त्याचा एक्स कोऑर्डिनेट कसा असतो? 0 असतो बघा. देन इट्स एक्स कोऑर्डिनेट इज 0. देन इट्स एक्स कोऑर्डिनेट इज 0. बरोबर. एक्स वाय प्लेनला कट केला तर एक्स कोऑर्डिनेट 0. एक्स वाय प्लेनला कट केला तर एक्स कोऑर्डिनेट 0 बघा. येते लक्षात आहे ना. मग आपण लक्षात काय ठेवतो बघा, एक्स वाय प्लेनला कट केला तर एक्स कोऑर्डिनेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट इज 0. बरोबर. बघा रेड कलरने अंडरलाईन केले है ना. वाय झेड प्लेनला कट केला तर एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट इज 0. म्हणजे लक्षात आलं, जर एक्स झेड पॉइंटला कट केला तर इट्स वाय कोऑर्डिनेट विल बी 0 है ना. बघा एक्स झेड प्लेनला कट केला तर वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट इज 0 है ना. एक्स झेड प्लेनला कट केला तर वाय कोऑर्डिनेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट इज 0. आणि त्याच पद्धतीने बघा एक्स वाय प्लेनला कट केला तर झेड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट इज 0. एक्स वाय वाय झेड एक्स झेड है ना. एक्स वाय वाय झेड एक्स झेड म्हणजे ट्रिक्स काय वापरायची, आपण ज्यावेळेस प्लेनचं नाव प्रोनाऊन्स करतो त्या प्लेनच्या नावामध्ये जो अल्फाबेट नाही तो कोऑर्डिनेट 0. जो अल्फाबेट नाही म्हणजे काय बघा, वाय झेड मध्ये एक्स नाही म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0
है ना. एक्स वाय मध्ये वाय नाही, सॉरी एक्स झेड मध्ये वाय नाही, सो वाय कोऑर्डिनेट 0, एक्स वाय मध्ये झेड नाही, म्हणजे झेड कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉइंट इज 0. लक्षात ठेवण्यासाठी मग या ठिकाणी आपण चाललो पॉइंट नंबर 24. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, स्केलर प्रोडक्ट. आता प्रोडक्ट ऑफ वेक्टर स्टार्ट झालंय बघा. स्केलर प्रोडक्ट, इफ a bar and b bar are two vectors having angle between them as theta, then scalar product is defined as बघा by definition a bar dot b bar is equal to magnitude of a bar into magnitude of b bar into cos theta. A bar dot b bar equal to magnitude of a bar into magnitude of b bar into cos theta. A bar dot b bar equal to magnitude of a bar into magnitude of b bar into cos theta. In terms of component, what is component? Component is coefficient of ijk. बघा in terms of component, a bar dot b bar equal to a1 b1 plus a2 b2 plus a3 b3. a1 b1 plus a2 b2 plus a3 b3. म्हणजे लक्षात काय आलं या ठिकाणी बघा, a बार इक्वल टू काय असेल, a1 i कॅप प्लस a2 j कॅप प्लस a3 k कॅप. व्हॉट इज b बार, b1 i कॅप प्लस b2 j कॅप प्लस b3 k कॅप. a बार आणि b बार दोन वेक्टर जर असतील तर इन टर्म्स ऑफ कॉम्पोनंट, कॉम्पोनंट मीन्स कोएफिशिएंट ऑफ ijk. बघा a1 b1, a2 b2, a3 b3 इन टर्म्स ऑफ कॉम्पोनंट. मग या ठिकाणी चाललंय बघा अँगल बिटवीन देम cos थीटा कॅन बी गिवन एज a बार डॉट b बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार into magnitude of b bar. Cos theta equal to a bar dot b bar upon magnitude of a bar into magnitude of b bar. Cos theta equal to a bar dot b bar upon magnitude of a bar into magnitude of b bar. Cos theta, मग लक्षात आलं डॉट प्रोडक्ट obeys commutative law. कोम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय, जागा बदलली तर रिझल्ट बदलत नाही, जागा बदलली तर रिझल्ट बदलत नाही. कम्युटेटिव्ह लॉ डॉट प्रोडक्ट मध्ये ए बार डॉट बी बार इक्वल टू बी बार डॉट ए बार. जिथं ए बार डॉट बी बार आहे त्याला आपण बी बार डॉट ए नी रिप्लेस करू शकतो, किंवा बी बार डॉट ए बार आहे तिथं आपण ए बार डॉट बी बार लिहू शकतो. जसं ए आणि बी बद्दल आहे त्याचप्रमाणे है ना. त्याचप्रमाणे बघा पी बार डॉट क्यू बार कॅन बी रिप्लेस्ड बाय क्यू बार डॉट पी बार. कोणतेही दोन वेक्टर त्यांची जागा बदलली तर डॉट प्रोडक्ट मध्ये रिझल्ट बदलत नाही. कम्युटेटिव्ह लॉ. मग बघा इफ ए बार डॉट बी बार इक्वल टू 0 देन ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार. देन ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार. Vice versa, if a bar is perpendicular to b bar, then a bar dot b bar is equal to 0. है ना. If a bar dot b bar equal to 0, then a bar is perpendicular to b bar. Vice versa, if a bar is perpendicular to b bar, then a bar dot b bar equal to 0. आणि बऱ्याच क्वेश्चन मध्ये, बऱ्याच पॉइंट मध्ये पॉइंट नंबर आता एफ जो आहे तो आपल्याला इम्पॉर्टंट रिझल्ट म्हणून वापरायचा आहे. बघा काय पॉइंट एफ बघा, सेल्फ डॉट प्रोडक्ट is always equal to square of its magnitude. Self dot product is always equal to square of its magnitude. Self dot product is always equal to square of its magnitude. पुन्हा पुन्हा व्यवस्थित बघा, सेल्फ डॉट प्रोडक्ट है ना. मग सेल्फ डॉट प्रोडक्ट कसं सांगणार आपण, कसं समजून येणार बघा. सेल्फ डॉट प्रोडक्ट ए बार डॉट ए बार, कोणाचा डॉट प्रोडक्ट घेण्यात आला, सेल्फ स्वतःचा है ना. सेल्फ डॉट प्रोडक्ट इक्वल टू काय येणार, मॅग्निट्यूड ऑफ ए बार स्क्वेअर, मॅग्निट्यूड ऑफ ए बार स्क्वेअर. त्याचप्रमाणे बघा बी बार डॉट बी बार इक्वल टू काय येणार, मॅग्निट्यूड ऑफ बी बार स्क्वेअर. त्याचप्रमाणे बघा ए बार प्लस बी बार है ना, डॉट अगेन ए बार
प्लस बी बार इक्वल टू काय येणार, मॅग्निट्यूड ऑफ ए बार प्लस बी बार ब्रॅकेट स्क्वेअर. सेल्फ डॉट प्रोडक्ट म्हणजे ए बार मायनस बी बार इंटू ए बार मायनस बी बार इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार मायनस बी बार ब्रॅकेट स्क्वेअर. Self dot product is always equal to square of its magnitude. Self dot product is always equal to square of its magnitude. मग त्या स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूडचा आपण फॉर्म्युला समजून घेऊ बघा, है ना. जर असं आला ए बार प्लस बी बार मॅग्निट्यूड स्क्वेअर, मग याला कसं लिहिणार बघा, मॅग्निट्यूड ऑफ ए बार स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बार डॉट बी बार प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी बार स्क्वेअर. दिस इज ए बार प्लस बी बार मॅग्निट्यूड स्क्वेअर. मग याला आपण असं लिहू शकतो बघा, मॅग्निट्यूड ऑफ ए बार स्क्वेअर प्लस 2 इंटू मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार कॉस थीटा प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी बार स्क्वेअर. मॅग्निट्यूड ऑफ ए बार स्क्वेअर प्लस 2 टाइम्स मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी बार स्क्वेअर. मग बघा या ठिकाणी ए बार मायनस बी बार मॅग्निट्यूड आणि त्याचा स्क्वेअर जर केलं तर काय फॉर्म्युला येणार. आता ही स्टेप आपण स्किप करू, आपण डायरेक्ट ही स्टेप लिहू. कसं, मॅग्निट्यूड ऑफ ए बार स्क्वेअर मायनस असेल तर मायनस 2 टाइम्स मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी बार ब्रॅकेट स्क्वेअर. है ना, मॅग्निट्यूड ऑफ बी बार हा मॅग्निट्यूड ऑफ बी बार आहे, मॅग्निट्यूड ऑफ बी बार ब्रॅकेट स्क्वेअर. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ह्या गोष्टी आपल्याला यूज करायच्या आहेत, या व्यवस्थित समजून घ्यावे लागेल. सेल्फ डॉट प्रोडक्ट इज ऑलवेज इक्वल टू स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड. आता प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार, दोन व्हेक्टर ज्यांचं प्रोजेक्शन होत आहे एकमेकांवर त्यांचं डॉट प्रोडक्ट न्यूमरेटरला आणि ज्या व्हेक्टर वरती प्रोजेक्शन होत आहे त्याचं मॅग्निट्यूड डिनॉमिनेटरला. सिमिलरली वी कॅन से दॅट प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार विल बी इक्वल टू ए बार डॉट बी बार. कोणत्या व्हेक्टरवर प्रोजेक्शन होत आहे, है ना, सो इट विल बी इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार. ज्या व्हेक्टरवर प्रोजेक्शन होतं त्याचं मॅग्निट्यूड डिनॉमिनेटरला. येते लक्षात, प्रोजेक्शन ऑफ व्हेक्टर. मग आपण जरा असं या ठिकाणी बोललो बघा, प्रोजेक्शन ऑफ ए बी बार ऑन सी डी बार. प्रोजेक्शन ऑफ ए बी बार ऑन सी डी बार काय फॉर्म्युला येणार, इट विल बी ए बी बार डॉट सी डी बार अपॉन कोणत्या व्हेक्टरवर प्रोजेक्शन आहे त्याचं मॅग्निट्यूड डिनॉमिनेटरला येणार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ सी डी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ सी डी बार. मग आपण पुढे चाललो बघा, नेक्स्ट पॉइंट काय बघा, व्हेक्टर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट विषय आपण समजून घेतला, आता आपण व्हेक्टर प्रोडक्ट विषय समजून घेणार आहोत. इफ ए बार अँड बी बार आर टू व्हेक्टर्स having theta as angle between them, बरोबर, इथं having angle between them as theta आहे, तिथे theta आहे ना, having angle between them as theta, बरोबर, is given as. मग वेक्टर प्रोडक्ट कसं देणार बघा, बाय डेफिनेशन ए बार क्रॉस बी बार इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थीटा इंटू एन कॅप. 4 टर्म आहे बघा. A bar cross B bar equal to magnitude of A bar into magnitude of B bar into sin theta into n cap. By definition, A bar काय है magnitude of vector A, B bar काय है magnitude of vector B, theta काय है angle between them. Now what is this n cap? Chat box मध्ये मला सांगा what is n cap. कोण टाइप करून मला सांगतं बघा सर्वात अगोदर एन कॅप काय आहे, व्हॉट इज एन कॅप.
एन कॅप एन कॅप एन कॅप एन कॅप काय आहे? डायरेक्शन म्हणता, काय म्हणता? डायरेक्शन वेक्टर, काय म्हणता? युनिट वेक्टर. अरे एन कॅप काय आहे? एन कॅप म्हणजे आपण बोर्ड विसरत चाललोय बघा. इतका इम्पॉर्टंट चॅप्टर. ऋतुजा भुजाडे परफेक्ट सांगताय. यस, ऋतुजा भुजाडे बरोबर सांगतायत. ते म्हणता युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. 100% करेक्ट ऋतुजा, यू आर परफेक्टली करेक्ट. प्रतीक्षा काळे म्हणताय परपेंडिक्युलर है ना, थोडस पॉइंट करेक्ट आहे. परपेंडिक्युलर म्हणजे काय? वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ वेक्टर्स, but it is unit vector. A unit vector perpendicular to both a bar and b bar. सृष्टी शाह साठे बरोबर म्हणताय, समीक्षा सेलार बरोबर म्हणताय. या ठिकाणी n cap is a unit vector is half correct. Unit vector perpendicular is half correct. A unit vector is half correct. Unit vector perpendicular to both a bar and b bar is perfect answer. What is n cap? N cap is unit vector. Unit vector perpendicular to both a bar and b bar. Unit vector perpendicular to both a bar and b bar. कसं फाइंड करायचं ते आता पुढे येईल बघा, है ना. पॉइंट नंबर आपण 2 चाललो बघा. इन टर्म्स ऑफ कॉम्पोनंट्स. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं बघा, ए बार इक्वल टू काय असणार? मग ए बार इक्वल टू असणार A1i प्लस A2j प्लस A3k. बी बार इज इक्वल टू असणार बघा B1i प्लस B2j प्लस B3k. मग लक्षात आलं, इट इज अ डिटर्मिनंट इन विच फर्स्ट रो इज ijk, सेकंड रो इज ए बार that is A1 A2 A3 आणि थर्ड रो इज B बार that is B1 B2 B3. आणि डिटर्मिनंट सॉल्व केला तर याचा आन्सर येणार बघा काहीतरी स्केलर आय कॅप, त्यानंतर करत काहीतरी स्केलर जे कॅप आणि पुन्हा या ठिकाणी के. मग लक्षात आलं या ठिकाणी है ना, लक्षात आलं इट विल बी अ व्हेक्टर है ना, इट विल बी अ व्हेक्टर. आणि मग या ठिकाणी महत्वाचा सिंबॉल बघा, इट इज अ क्रॉस प्रोडक्ट. ए बार क्रॉस बी बार. ए बार क्रॉस बी बार is equal to determinant ijk A1 A2 A3 B1 B2 B3. A1 A2 A3 B1 B2 B3 नंतर आपण पुढे चाललो है ना, का इट डज नॉट ओबे कॉम्युटेटिव्ह लॉ. म्हणजे काय? तर त्यांची जागा आपण बदलू शकत नाही. जागा बदली तर वेक्टर्स आर नॉट इक्वल है ना. ए बार क्रॉस बी बार इज नॉट इक्वल टू बी बार क्रॉस ए बार. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं वी कॅनॉट चेंज देअर प्लेसेस. मग जर जागा बदलली तर काय होईल? इट्स डायरेक्शन विल चेंज. आणि डायरेक्शन बदलली तर आपण मायनस साइन म्हणणार. या ठिकाणी मायनस साइन, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट. काय इंडिकेट करते निगेटिव्ह साइन है ना? देअर डायरेक्शन इज अपोजिट. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट डायरेक्शन इज अपोजिट. मायनस साइन आली तर आपण म्हणणार डायरेक्शन इज अपोजिट. पॉइंट नंबर ई मध्ये बघा, क्रॉस प्रोडक्ट इन टर्म्स ऑफ आय जे के है ना. आय क्रॉस जे बघा, आय क्रॉस जे इक्वल टू के. सायकल बघा आय जे के ची सायकल आहे ना. सायकल कशी बघा आय जे के है ना. सायकल बघितली कशी बघा आय जे के है ना. आय जे के म्हणजे कसं आय क्रॉस जे इक्वल टू के है ना. आय क्रॉस जे इक्वल टू के, जे क्रॉस के इक्वल टू आय, के क्रॉस आय इक्वल टू जे. सायक्लिक मॅनर मध्ये आहे. आणि सायकल जर चेंज केली डायरेक्शन है ना, तर मग ते साइन उलटी होणार, मायनस होणार. मग आपण चाललो पॉइंट नंबर एफ कडे है ना. आता सेल्फ क्रॉस प्रोडक्ट
याला काय म्हणायचं, सेल्फ क्रॉस प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट मध्ये आपण बघितलं होतं सेल्फ डॉट प्रोडक्ट. इथं काय आहे, सेल्फ क्रॉस प्रोडक्ट. सेल्फ क्रॉस प्रोडक्ट इज ऑलवेज इक्वल टू 0. लक्षात घ्या, आता पूर्ण व्हेक्टर असेल, लाईन असेल, प्लेन असेल, व्हेक्टर असेल, लाईन असेल, प्लेन असेल, दोन है ना, दोन सेम व्हेक्टर आले आणि त्यांच्यामध्ये क्रॉस लाईन आली का त्याची व्हॅल्यू 0 येणार है ना. दोन सेम व्हेक्टर आणि त्यांच्यामध्ये काय साइन आली, क्रॉस, काय होणार मग, तो 0 होणार. इट विल बिकम 0. इथे लक्षात, सेल्फ क्रॉस प्रोडक्ट इज ऑलवेज इक्वल टू 0. मग साइन थिटाचा फॉर्म्युला काय, साइन थिटा इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार, मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. साइन थिटा इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. आता बघा, एन कॅप अ वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. मी शब्द सांगतो, हे बऱ्याचशा क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसेल, बऱ्याचशा क्वेश्चन मध्ये तुम्हाला स्टेटमेंट दिसेल बघा, अ वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. अ वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार म्हटलं का बघा, या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने ऑपरेट करायचं आहे ना. काय आहे मग, एन कॅप इक्वल टू है ना ए बार क्रॉस बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. मग मुद्दा आला या ठिकाणी, व्हॉट डज दिस प्लस और मायनस साइन इंडिकेट. दिस प्लस और मायनस साइन इंडिकेट्स दॅट द परपेंडिक्युलर लाईन कॅन बी ड्रॉन इन बोथ द डायरेक्शन. म्हणजे बघा कसं, बघा, इफ दिस इज ए बार अँड इफ दिस इज बी बार, देन एन कॅप जर या डायरेक्शन मध्ये गेलं तर त्याला आपण प्लस एन कॅप म्हणणार, आणि जर आपण त्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये टाकलं त्याला आपण म्हणणार मायनस एन कॅप. एन कॅप इज अ युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. समजतंय सर्वांना. हे फॉर्म्युले आपले पाठ पाहिजे, फॉर्म्युले आपल्या ब्रेन मध्ये पाहिजे, तरच आपण पुढे है ना व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आणि त्यासाठी आज अर्जंटली जरी उद्या ग्रुप टेस्ट जरी असली तरी आज अर्जंटली व्हेक्टरला वेळ देणे, आपल्याला व्हेक्टरचे फॉर्म्युले पाठ करणे, व्हेक्टरचे फॉर्म्युले पुन्हा पुन्हा वाचणे. बरोबर, हे काय करा, हा जो व्हिडिओ येईल थोड्या वेळाने तुमच्या ग्रुपमध्ये, तर तो व्हिडिओ पुन्हा प्ले करा, नोटबुकमध्ये प्रत्येक पॉईंट लिहून घ्या आणि तो प्रत्येक पॉईंट 5-5 वेळेस वाचा, 5 टाइम्स रीड करा. बघा, त्यानंतर म्हणता वेक्टर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम हॅव्हिंग ए बार अँड बी बार ॲज ऍडजसंट साइड. महत्वाचा पॉईंट तो आहे, ए बार अँड बी बार काय आहेत, ऍडजसंट साइड आहे. तर देन वेक्टर एरिया विल बी गिवन ॲज ए बार क्रॉस बी बार. कारण क्रॉस प्रोडक्ट आहे, आणि क्रॉस प्रोडक्ट इज रिझल्ट ऑफ क्रॉस प्रोडक्ट इज अ वेक्टर क्वांटिटी. क्रॉस प्रोडक्टचा रिझल्ट काय आहे, अ वेक्टर आहे. सो ए बार क्रॉस बी बार काय येणार, अ वेक्टर येणार. म्हणून या ठिकाणी सांगितलंय वेक्टर एरिया. काय सांगितलंय, वेक्टर एरिया. म्हणजे याचा रिझल्ट काय येणार, वेक्टर येणार. कसं है ना, कसं येणार, फॉर एक्झाम्पल पी आय प्लस क्यू जे प्लस आर के है ना, असं वेक्टर क्वांटिटी भेटणार आहे आपल्याला. बरोबर. मग काय फरक आहे पॉईंट नंबर आय आणि पॉईंट नंबर जे मध्ये, इथं वेक्टर एरिया आहे, इथं काय बघा एरिया आहे. त्यामध्ये एरिया ऑफ पॅरलेलोग्राम हॅव्हिंग ए बार अँड बी बार ऍडजसंट साइड. हा जो वेक्टर आहे त्याचा मॅग्निट्यूड, म्हणजे याचा मॅग्निट्यूड काय येणार, अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर है ना, अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. वेक्टर एरिया आणि एरियामध्ये काय फरक आहे हे व्यवस्थित समजून घ्या. आणि मुद्दा आहे का ए बार आणि बी बार काय आहेत ते पण लक्षात आले पाहिजे, कारण ते ऍडजसंट साइड म्हणतात. बघा पुढच्या पॉईंट मध्ये काय बघा, वेक्टर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम हॅव्हिंग ए बार अँड बी बार ॲज डायगोनल्स. आता ए बार आणि बी बार काय डायगोनल आहे. जर डायगोनल तर फॉर्म्युला काय होणार, हाफ ऑफ 1/2 इंटू ए बार क्रॉस बी बार. हाफ ऑफ ए बार क्रॉस बी बार, हाफ ऑफ ए बार क्रॉस बी बार म्हणजे काय येणार, 1/2 इंटू तो व्हेक्टर येणार बघा, पी आय प्लस क्यू जे प्लस आर के.
आणि मग एरिया ऑफ पॅरललोग्राम काय मग व्हेक्टर एरिया ऑफ पॅरललोग्राम ए बार आणि बी बार डायगोनल झालं तर इट इज 1/2 ऑफ मॅग्निट्यूड 1/2 इंटू अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर हाफ ऑफ 1/2 इंटू मॅग्निट्यूड है ना 1/2 इंटू मॅग्निट्यूड आहेत. मग आपण चालू पॉईंट नंबर एम कडे बघा. व्हेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल आहे आता बघा. व्हेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल हॅव्हिंग ए बार अँड बी बार ॲज ऍडजसंट साइड. बघा इथं काय होतं ए बार अँड बी बार डायगोनल होतं है ना. लक्षात घ्या बघा पॅरललोग्राम साठी डायगोनल आणि ट्रायंगल साठी ऍडजसंट साइडचा फॉर्म्युला सेम आहे. बोथ फॉर्म्युले आर सेम 1/2 इंटू ए बार क्रॉस बी बार बरोबर. मग पॉइंट एन काय येईल बघा एरिया ऑफ ट्रायंगल हॅव्हिंग ए बार अँड बी बार ऍडजसंट साइड इज 1/2 इंटू मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार 1/2 इंटू मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला व्हेक्टर एरिया समजतोय बघा. आता आपण चालू बघा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. काय आहे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट? एका वेक्टरचा डॉट प्रोडक्ट उरलेल्या दोघांच्या क्रॉस प्रोडक्ट बरोबर. बघा एकाचा डॉट उरलेल्या दोघांचं क्रॉस प्रोडक्ट. इट इज ऑल्सो कॉल्ड बॉक्स प्रोडक्ट. इट इज ऑल्सो कॉल्ड बॉक्स प्रोडक्ट म्हणलेलं बघा ए बार बी बार सी बार इंटू अ स्क्वेअर ब्रॅकेट स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. बघा इफ ए बार इक्वल टू बी बार इक्वल टू सी बार इक्वल टू आर 3 वेक्टर्स देन या ठिकाणी बघा देन STP इज डिनोटेड ॲज बॉक्स मध्ये ए बार बी बार सी बार can be given as first row बघा A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3. so it is a determinant. काय हा डिटर्मिनंट आहे. STP इज डिटर्मिनंट. डिटर्मिनंट म्हटलं का सर्व डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज या ठिकाणी उभे होतात है ना. ऑल द प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट इज ओबेड बाय STP स्केलर ट्रिपल प्रोडक्ट बिकॉज इट इज अ डिटर्मिनंट. बघा इफ 2 वेक्टर्स आर इन STP प्रॉपर्टीज पाठ करा 2-2-3-3 वेळेस प्रॉपर्टी वाचा बघा. इफ 2 वेक्टर्स इन STP आर इंटरचेंज देन द व्हॅल्यू ऑफ STP रिमेन सेम बट साइन चेंजेस. कसं इंटरचेंज करतोय है ना एकमेकांना इंटरचेंज करतोय. देन व्हॅल्यू ऑफ STP रिमेन सेम बट साइन चेंजेस. साइन बदलते हे का नाही. म्हणजे का कसं बघा बॉक्स मध्ये बघा ए बार बी बार सी बार. मग आपण काय केलं ए बारला ऍज इट इज ठेवला आणि बी बार आणि सी बारला आपण काय केलं इंटरचेंज केलं. सो सी बार बी बार येणार आणि इंटरचेंज झालं कधी येणार मायनस साइन. साइन बदलणार येते लक्षात. म्हणजे पुन्हा लक्षात आलं बघा ए बार बी बार सी बार इक्वल टू आता आपण ए आणि सी च्या जर आपण जागा बदलल्या सी बार बी बार ए बार काय होणार STP विल रिमेन ॲज इट इज बट इट साइन विल चेंज. काय होणार आहे मग साइन बदलणार आहे येते लक्षात. मग या ठिकाणी साइन बदलेल जर व्हेक्टरच्या जागा बदलल्यात. पॉइंट नंबर 29 इफ ऑल वेक्टर्स इन STP आर चेंज्ड इन सायक्लिक मॅनर देन द व्हॅल्यू ऑफ STP रिमेन्स. If the vectors are changed in cyclic manner, then the value of STP remains same. कसं बघा ए बार बी बार सी बार. मग आपण काय करतो ए बारला काय करतो सी बारच्या मागे टाकतोय मग हे दोघं पुढे येतील. सो इट विल बी इक्वल टू बी बार सी बार ए बार बरोबर. व्हॅल्यू सेम राहणार आहे. व्हॅल्यू रिमेन्स सेम. म्हणजे याला असं पण लिहिता येईल बघा ए बार बी बार सी बार. आता या सी बारला आपण पुढे आणलं तर काय होणार बघा इट कॅन बी रिटन ॲज सी बार ए बार बी बार. तुम्ही डिटर्मिनंटच्या असं रोज चेंज करून बघा आणि फाइंड करून बघा व्हॅल्यू है ना. व्हॅल्यू ऑफ STP बदलणार नाही. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट विल रिमेन सेम. मग आपण चालू पॉईंट नंबर 30 बघा इफ 2 वेक्टर्स इन STP आर आयडेंटिकल म्हणजे सेम. STP मध्ये 2 वेक्टर आहेत ते कसे आहेत आयडेंटिकल आहे म्हणजे सेम आहेत. मग काय होणार देन
their value of STP is 0. Two vectors in STP are identical same, then their value of STP is 0. मग व्हॅल्यू ऑफ STP 0 होते. मग आपण या ठिकाणी बघा पॉईंट नंबर 31 कडे चाललोय बघा. अच्छा, याच्याबद्दल सांगायचं राहिलं दोन कसं, मग इथं A बार आला B बार आला, पण आता C बारच्या जागेवर पुन्हा A बार आला इक्वल टू 0 होणार है ना. A बार आला B बार आला, आता C बारच्या जागेवर पुन्हा B बार आला 0 होणार. येते लक्षात. B बार आला C बार आला, पण A बारच्या जागेवर C बार आला 0 होणार. येते लक्षात. म्हणजे काय, B बार आला C बार आला, पण A बारच्या जागेवर B बार आला 0. बरोबर ना. मग इथे काय म्हणतायत बघा, इफ टू वेक्टर्स आर सेम, टू वेक्टर्स आर सेम, टू वेक्टर्स आर सेम, then their value of STP is 0. Then the value of STP is 0. मग पुढचा पॉइंट बघा, if the value of STP is 0, then the vectors are coplanar. जर व्हॅल्यू ऑफ STP 0 असेल तर वेक्टर्स आर कोप्लॅनर. आपण मागे पण बघितलं होतं लिनियर कॉम्बिनेशन मध्ये, जर तीन वेक्टरला आपण लिनियर कॉम्बिनेशन मध्ये रिप्रेझेंट करू शकलो तर वेक्टर्स आर कोप्लॅनर. इथे पण बघा, जर STP ची व्हॅल्यू 0 आली, वेक्टर्स आर अगेन कोप्लॅनर. बघा पॉइंट नंबर 32, इफ A bar B bar C bar are coterminous edges, then the value of parallelepiped is equal to STP. Coterminous edges, coterminous edges म्हणजे काय, side starting from the same point, side starting from the same point, then it is equal to STP. Volume of parallelepiped is equal to STP है ना. volume of parallelepiped is equal to STP, that is A bar B bar C bar, that is determinant. येते लक्षात. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल. आता पॉइंट नंबर 33 बघा, इफ ABCD आर द पॉइंट्स which determines the parallelepiped having coterminous edges. बघा A पॉइंट पासून स्टार्ट झालेले बघा, AB AC AD, then the value of STP, then the value of parallelepiped is AB bar AC bar AD bar. पहिल्या रो मध्ये AB बार, दुसऱ्या रो मध्ये AC बार, तिसऱ्या रो मध्ये AD बार ऑफ डिटर्मिनंट. आणि डिटर्मिनंट सॉल्व्ह केलं तर आपल्याला भेटणार एरिया ऑफ पॅरलेलोपाइपेड. मग बघा पॉइंट नंबर 34, इफ ABC आर कोटर्मिनस एजेस देन व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन इज इक्वल टू 1/6 ऑफ STP. पाठ सर्वांचे फॉर्म्युले है ना. सो नंबर 35 बघा, स्टँडर्ड रिझल्ट. इफ 3 वेक्टर्स आर देअर, आणि ते जर सायक्लिक मॅनर मध्ये आले, कसे आले बोला, सायक्लिक मॅनर मध्ये A नंतर B नंतर C, आणि त्याने जर आपण ऍडिशननी सेपरेट केलं बघा, हा एक वेक्टर आहे A बार प्लस B बार, हा दुसरा वेक्टर आहे B बार प्लस C बार, हा तिसरा वेक्टर आहे C बार प्लस A बार, देन इट इज इक्वल टू काय आला, 2 टाइम्स A बार B प्लस A बार B बार C बार, ट्वाइस ऑफ STP आलं. म्हणजे काय लक्षात आलं, लक्षात आलं जर आपण प्लस साइन यूज केली तर तो ट्वाइस होणार, जर तिथं आपण मायनस साइन यूज केली तर तो 0 होणार, आणि जर आपण तिथं क्रॉस साइन यूज केली बघा, क्रॉस साइन, तर हा स्क्वेअर होणार. स्टँडर्ड रिझल्ट्स आहेत. मग आपण चलो पॉइंट नंबर 38 बघा, इन ट्रायंगल ABC इन सेंटर ऑफ ट्रायंगल, इन सेंटर ऑफ ट्रायंगल, जसं आपण मागे आपण आता मीडियन बघितलं, मीडियन नंतर अल्टिट्यूड बघितलं, आणि ते अल्टिट्यूड जसं आपण फाइंड करत होतो M बार इक्वल टू, तसंच इथे बघा A बार, A बार नाही आहे है ना, कसं आहे, इट इज नॉट करेक्ट. काय करेक्ट आहे, A इंटू A बार, दिस इज करेक्ट. A बार, दोघांना बार नाही आहे, A इंटू A बार, व्हॉट इज दिस, इट इज लेंथ, आणि हा वेक्टर आहे है ना. सो A बार प्लस B बार प्लस C बार अपॉन A प्लस B प्लस C, that is in center of triangle. Then we go to point number 39.
वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट ऑफ फर्स्ट वेक्टर विथ द क्रॉस प्रोडक्ट ऑफ रिमेनिंग टू, है ना, क्रॉस प्रोडक्ट ऑफ फर्स्ट वेक्टर with a cross product of remaining two forms a vector triple product, forms vector triple product, and it is given as बघा पहिले या दोघांचं डॉट प्रॉडक्ट घ्यायचं, त्याला बी बार मल्टिप्लाय करायचं, मग या दोघांचं डॉट प्रॉडक्ट घ्यायचं आणि त्याला सी बार ने मल्टिप्लाय करायचं. बघा ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस ए बार डॉट बी बार इंटू सी बार. हा डॉट प्रोडक्ट स्केलर भेटेल, स्केलर इंटू वेक्टर, वेक्टर भेटेल, ए बार डॉट बी बार स्केलर भेटेल, स्केलर इंटू वेक्टर, वेक्टर भेटेल आणि वेक्टर मायनस वेक्टर आपल्याला वेक्टर भेटेल. वेक्टर मायनस वेक्टर काय भेटेल आपल्याला? वेक्टर भेटेल. दॅट इज वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. मग पॉइंट नंबर 40, द वेक्टर अलॉंग द अँगल बायसेक्टर, वेक्टर अलॉंग द angle bisector of triangle, vector along the angle bisector of angle AOB of vectors OA and OB bar is given as, काय भेटतंय आपल्याला? वेक्टर भेटतंय along काय? angle bisector of angle AOB, है ना, म्हणजे OA bar and OB bar is given as बघा काय, V bar is equal to A bar upon magnitude of A bar plus B bar upon magnitude of B bar, V bar equal to A bar upon magnitude of A bar plus B bar upon magnitude of B bar. त्याच पद्धतीने मग लास्ट पॉइंट ऑफ द चॅप्टर आता, द वेक्टर A bar lies in the plane of the vector B bar and C bar bisects the angle between B bar and C bar. Then लक्षात आलं A bar is equal to lambda इंटू ब्रॅकेट बी बार प्लस सी बार. पॉइंट नंबर 41 पुन्हा वाचतोय बघा, द वेक्टर ए बार लाईज इन द प्लेन ऑफ द वेक्टर बी बार अँड सी बार अँड बायसेक्ट्स द अँगल बिटवीन बी बार अँड सी बार. देन वी गेट ए बार इज इक्वल टू लॅम्बडा इंटू ब्रॅकेट बी बार प्लस सी बार. ए बार इंटू ए बार इक्वल टू लॅम्बडा इंटू ब्रॅकेट बी बार प्लस सी बार. ए बार इक्वल टू लॅम्बडा इंटू ब्रॅकेट बी बार प्लस सी बार. अशा प्रकारे हा वेक्टर चॅप्टर होता. वेक्टर चॅप्टरचे आपण पॉइंट्स कन्सिडर केले, पॉइंट समजून घेतले, पॉइंट वाईज आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. मग आता या चॅप्टरचा दुसरा पार्ट बघा काय आहे, 3 डायमेन्शनल जॉमेट्री. मग आपण 3 डायमेन्शनल जॉमेट्री कडे चाललोय. चॅप्टर मोठा आहे, आपल्याला भरपूरसे क्वेश्चन घ्यायचे आहेत, है ना, भरपूरसे क्वेश्चन घ्यायचे आपल्याला, म्हणून आज तुम्ही व्यवस्थित वाचून तयार राहा, है ना. बघा इम्पॉर्टंट कन्सेप्ट अँड शॉर्टकट ऑफ 3 डायमेन्शनल जॉमेट्री. पहिला पॉइंट काय बघा, अल्फा बीटा अँड गॅमा आर कॉल्ड डायरेक्शन अँगल्स. अल्फा बीटा अँड गॅमा आर कॉल्ड डायरेक्शन अँगल्स. अल्फा बीटा अँड गॅमा आर कॉल्ड डायरेक्शन अँगल्स. पॉइंट नंबर 2 बघा, कोसाइन ऑफ डायरेक्शन अँगल्स आर कॉल्ड डायरेक्शन कोसाइन. कॉस ऑफ डायरेक्शन अँगल म्हणजे कोसाइन ऑफ डायरेक्शन अँगल आर कॉल्ड डायरेक्शन कोसाइन. बघा डायरेक्शन अँगल अल्फा त्याचा कॉस म्हणजे कॉस अल्फा, डायरेक्शन कोसाइन. सो एल इज इक्वल टू कॉस अल्फा, एम इक्वल टू कॉस बीटा, एन इक्वल टू कॉस गॅमा. एल एम एनच्या व्हॅल्यू आल्या आपल्या, है ना. एल इज इक्वल टू कॉस अल्फा, एम इज इक्वल टू कॉस बीटा, एन इज इक्वल टू कॉस गॅमा आर कॉल्ड डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन अँगल जे आहेत त्या डायरेक्शन अँगल जर आपण कॉस घेतला तर आपल्याला डायरेक्शन कोसाइन भेटणार. आणि या ठिकाणी फिक्स आहे बघा, जे डायरेक्शन अँगल आहे ना अल्फा बीटा गॅमा, हे काय आहे, 0 आणि 180 मध्येच पाहिजे. 0 आणि 180 डिग्रीच्या मध्येच असतात अल्फा बीटा गॅमाच्या व्हॅल्यू. बघा पॉइंट नंबर 4 बघा, द डायरेक्शन अँगल्स ऑफ एक्स ऍक्सिस काय बघा, स्वतः बरोबर 0, वाय ऍक्सिस बरोबर 90, झेड ऍक्सिस बरोबर 90. वाय ऍक्सिस बघा, एक्स बरोबर 90, स्वतः बरोबर 0 आणि झेड बरोबर 90. आणि झेड ऍक्सिस काय बघा, एक्स बरोबर 90, वाय बरोबर 90, स्वतः बरोबर 0. बरोबर ना, डायरेक्शन अँगल. आणि ह्याच डायरेक्शन अँगलचा जर कॉस घेतला तर आपल्याला काय भेटणार बघा, डायरेक्शन कोसाइन.
डायरेक्शन कोसाइन ऑफ एक्स ऍक्सिस काय बनणार बघा, cos 0 is 1, cos 90 0, cos 90 0. y ऍक्सिस काय येणार मग 0 1 0 आणि z ऍक्सिस 0 0 1. का बरं, आपल्याला माहिती आहे बघा cos 0 डिग्री इज 1 आणि cos 90 डिग्री इज 0. ट्रिग्नॉमेट्रिक टेबलच्या ह्या दोन व्हॅल्यू आपण वापरणार आहे, cos 0 इज 1 and cos 90 is 0. Okay, so let's go to next point. If two parallel lines have same direction angles, hence they have same direction cosine. जर दोन लाईन पॅरलल आहेत, दोन लाईन कशा आहेत, जर दोन लाईन पॅरलल आहेत, येते लक्षात, if two lines are parallel, then they have same direction angle, and hence same direction cosine. Same direction angle and hence same direction cosine. Let's go to the next point. Alpha, beta and gamma be the direction angle. Alpha, beta and gamma be the direction angle made by the line with the coordinate axis. Then point number 1 येतो बघा, स्टँडर्ड फॉर्म्युला तुमचा पाठ आहे, cos square alpha plus cos square beta plus cos square gamma equal to 1. cos square alpha plus cos square beta plus cos square gamma equal to 1 है ना. cos square alpha plus cos square beta plus cos square gamma equal to 1. दूसरा फॉर्म्युला बघा है ना, cos alpha जर l आहे तर cos square alpha काय होणार l स्क्वेअर, cos beta m आहे मग m स्क्वेअर, cos gamma n आहे n स्क्वेअर, सो l स्क्वेअर प्लस m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर इक्वल टू 1. तिसरा फॉर्म्युला बघा, sin square alpha plus sin square beta plus sin square gamma इक्वल टू 2 है ना. बघा cos square alpha plus cos square beta plus cos square gamma 1, sin square alpha plus sin square beta plus sin square gamma equal to 2. आणि बघा आता cos 2 alpha, cos 2 beta, cos 2 gamma equal to -1. हे स्टँडर्ड रिझल्ट म्हणून आपण यूज करणार आहोत, स्टँडर्ड रिझल्ट म्हणून याचा वापर करणार आहोत. बघा पॉईंट नंबर 8 बघा, पोझिशन वेक्टर ऑफ ए पॉइंट P is denoted by R इक्वल टू OP बार, इक्वल टू काय OP बार आहे आणि इक्वल टू काय बघा xi plus yj plus zk. then we get magnitude of OP bar बघा, इथं R बार होता, इथं R आहे, R bar is a vector, R is its magnitude, OP bar is vector, OP bar magnitude of OP bar xi plus yj plus zk under root of x square plus y square plus z square. म्हणजे ते वेक्टर आहे त्यांचं काय आहे मॅग्निट्यूड आहे. तर काय लक्षात आलं बघा, देन द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ OP बार इज है ना, OP बार कॅप, OP कॅप इथं है ना, सो OP कॅप इक्वल टू OP बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ OP बार xi प्लस yj प्लस zk अपॉन अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. आताच आपण बघितलं बघा, अंडर रूट इज इक्वल टू काय आहे R, सो डिनॉमिनेटर रिप्लेस केलं R ने, डिनॉमिनेटर सेपरेट केला बघा, x अपॉन ri, y upon rj, z upon rk. So what is x upon r? That is L. Y upon r is m. Z upon r is n. So it can be represented as Li plus mj plus nk. बघा दोन पॉइंट दिले आता P and Q. Then the direction cosine of PQ is given as x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1. डायरेक्शन रेशो काय, डायरेक्शन रेशो इज कॉल्ड कोएफिशिएंट ऑफ IJK. कोएफिशिएंट ऑफ IJK आर कॉल्ड डायरेक्शन रेशोज. मग डायरेक्शन रेशो आणि डायरेक्शन कोसाइन काय आहे का, डायरेक्शन रेशो अपॉन इट्स मॅग्निट्यूड, डायरेक्शन रेशो अपॉन इट्स मॅग्निट्यूड, डायरेक्शन रेशो अपॉन इट्स मॅग्निट्यूड इज कॉल्ड डायरेक्शन कोसाइन. बघा पॉइंट नंबर 10, if two lines are parallel then their direction ratio are proportional. बरोबर. आणि मग डायरेक्शन रेशो पॅरलल बघा काय आलं मग A1 upon A2 equal to B1 upon B2 equal to C1 upon C2. If two lines are parallel, म्हणजे two vectors are parallel, then their coefficient of IJK are proportional. बघा पॉइंट नंबर 11, if A1 B1 C1 and A2 B2 C2 are direction ratio of two lines and the theta is acute angle between them, then cos theta equal to
जो फॉर्म्युला आपण साइन थिटा मध्ये यूज केला होता सेम फॉर्म्युला बघा. देअर डॉट प्रोडक्ट अँड प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड. न्यूमरेटरला डॉट प्रोडक्ट, डिनॉमिनेटरला त्या दोघांचं मॅग्निट्यूड. अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर. बघा पॉइंट नंबर 12 बघा आता. इफ L1 M1 N1 L2 M2 N2 आर डायरेक्शन कोसाइन ऑफ टू परपेंडिक्युलर लाइन्स म्हणजे थिटा इक्वल टू 90. याचा अर्थ देअर डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू 0. If two lines are perpendicular then their dot product is equal to 0. जर दोन लाईन परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट हा इक्वल टू 0 असतो. बघा पॉइंट नंबर 13. If L1 M1 N1 and L2 M2 N2 are direction cosine of two parallel इथे ना, इथे परपेंडिक्युलर झालंय है ना. दिस इज नॉट करेक्ट. परपेंडिक्युलर इट इज पॅरलल. जर ते पॅरलल आहे तर त्यांचे डायरेक्शन कोसाइन कसे असणार, प्रोपोर्शनल असणार. L1 अपॉन L2 इक्वल टू M1 अपॉन M2 इक्वल टू N1 अपॉन N2. बघा पॉइंट नंबर 14. द लाइन्स आर परपेंडिक्युलर देन थिटा इक्वल टू 90. आणि थिटा इक्वल टू 90 आलं म्हणजे या ठिकाणी काय होणार बघा, थिटा इक्वल टू 90 आलं तर कॉस थिटा इक्वल टू 0 होणार. कॉस 90 0 म्हणजे लक्षात आलं परत देअर डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू 0. बरं डायरेक्शन रेशिओ जर आले या ठिकाणी पॅरलल आले बघा, इथं जसं इथं मिस्टेक झाली तिथे बरोबर आहे ना. म्हणजे मग त्यांचा रेशिओ हा प्रोपोर्शनल असेल. इथं डायरेक्शन कोसाइन बद्दल सांगताय, इथं डायरेक्शन रेशिओ बद्दल सांगताय. सेम कन्सेप्ट आहे. बघा पॉइंट नंबर 16 जर बघितलं बघा, अँगल बिटवीन टू डायगोनल्स ऑफ क्यूब. Angle between two diagonals of cube is equal to cos inverse of 1 upon 3. Angle between two diagonals of a cube, cos inverse of 1 upon 3. And its last point of the chapter. If a line makes angle alpha, beta, gamma and delta with diagonals of a cube, cos square alpha plus cos square beta plus cos square gamma plus cos square delta equal to 4 upon 3. Cos 2 alpha plus cos 2 beta plus cos 2 gamma plus cos 2 delta equal to minus 4 upon 3. स्टँडर्ड रिझल्ट म्हणून आपल्या लक्षात ठेवायचे आहेत. अशा प्रकारे आपला हा चॅप्टर एक्सप्लेन करून झालेला आहे. आता मला जे एक्सप्लेन करायचं ते मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही आता हा कन्सेप्ट आहे ना दोनदा कमीत कमी वाचलं पाहिजे आज. कारण मी पुन्हा पुन्हा सांगतोय कमीत कमी 5 जास्तीत जास्त 7 क्वेश्चन विचारले जातात वेक्टरवर. तसंच लाईनवर आणि प्लेनवर पण आहे. 5 आणि 5 10 आणि 7 आणि 7 14 10 to 14 म्हणजे 20 to 28 मार्क्स. 20 to 28 मार्क्सचं वेक्टर आहे. लाईटली घेऊ नका त्याला, खूप इम्पॉर्टंट आहे. मग उद्याच्या क्लासला या ठिकाणी आपण काय करू, मल्टिपल चॉईस क्वेश्चन समजून घेऊ आपण है ना. मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण उद्याच्या क्लासला स्टार्ट करू. आता मेन मुद्दा आला है ना, मेन मुद्दा आला. सर्व चॅट बॉक्स मध्ये या आता है ना, चॅट बॉक्स मध्ये या बघा. वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट टुमॉरोज ग्रुप टेस्ट. उद्या ग्रुप टेस्ट आहे बघा. आणि टाइम टेबल आपला कसं आहे बघा, सकाळी 7:30 ते 9 मॅथचा क्लास असतो आपला है ना, मॅथ. त्यानंतर बघा 9 ते 10:30 हा आपला केमिस्ट्रीचा क्लास असणार आहे उद्या. आणि ह्या ब्रेक मध्ये टेस्ट ठेवायची आपल्याला है ना, ती ग्रुप टेस्ट. मग ग्रुप टेस्ट 2 प्रकारे आहे. ग्रुप टेस्ट कशी होणार आहे, 2 प्रकारे होणार आहे. नंबर 1 ऑनलाईन. ऑनलाईन आपल्या ऍप मध्ये म्हणजे टेस्ट सेक्शन मध्ये क्रॅश कोर्स 2026 बॅच मध्ये ऑनलाईन होणार आहे. आणि दुसरं ऑफलाईन आपल्याला घ्यायची आहे. आता मला माहिती आहे आता आपल्याला ऑनलाईनची सवय लागली आहे, मग ऑफलाईनला यायचं आहे. ऑफलाईनला कुठे यायचं आहे, कोपरगावचे विद्यार्थी कोपरगावच्या क्लासला, येवल्याचे विद्यार्थी येवल्याच्या क्लासला, आणि वैजापूरचे विद्यार्थी आणि कॉलेजचे विद्यार्थी वैजापूरच्या क्लासवर येणार आहे ना, बरोबर ना. वैजापूरमध्ये काय घडणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला ऑफलाईन टेस्ट द्यायची उद्या
है ना, ते कॉलेजचे विद्यार्थी असतील प्लस क्लासचे विद्यार्थी असतील, है ना, हे कुठे येतील, हे विद्यार्थी क्लासवर येणार आहेत. इथे लक्षात. आता मुद्दा आला बघा, इथं मधला वेळ आपल्याला ठरवायचा ग्रुप टेस्टचा. 10:30 क्लास संपणार आहे, बरोबर, आणि परत 4 वाजता आपल्याला फिजिक्सचा क्लास असणार आहे. म्हणजे आपल्याकडे वेळ आहे 10:30 ते 4. तर माझं म्हणणं असं आहे का ग्रुप टेस्ट जी आहे ती ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल, आपण ती 11 वाजता स्टार्ट करू. आपण ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल 11 वाजता आपण स्टार्ट करणार आहोत. बघा, है ना, पहिला पेपर असेल 11 ते 12:30. कोणता असेल? फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर असेल. 100 क्वेश्चन्स येतील, 100 MCQ आणि 90 मिनिट्स तुम्हाला भेटतील, म्हणजे 1.5 तास. इथं ब्रेक नाहीये. लगेच 12:30 वाजता 12:30 ते 2 हा मॅथ्सचा पेपर होईल. 50 MCQ असतील आणि पुन्हा तुम्हाला 90 मिनिट्स भेटणार आहे. म्हणजे सकाळच्या सेशन मध्ये 11 ते 2 तुम्हाला टेस्ट द्यायची आहे, है ना. ती टेस्ट ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल. ऑनलाईन म्हणजे तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, पीसी वरती, है ना, क्रॅश कोर्सच्या सेक्शन मध्ये जा आणि तिथे टेस्ट अटेम्प्ट करा, बरोबर. ऑफलाईन म्हणजे तुम्हाला तिथं क्लासवर येणं आहे. कोपरगावचे विद्यार्थी कोपरगावच्या क्लासला येतील, येवल्याचे विद्यार्थी येवल्याच्या क्लासवर येतील आणि वैजापूरला कॉलेज प्लस क्लासचे विद्यार्थी क्लासवर येतील. टाइम सेम ठेवतो बघा आपण 11 ते 12:30. पण जे आता ऑफलाईन येणार आहेत ना, ऑफलाईन वाले मुलं, त्यांना पण मोबाईल बरोबर घेऊन यायचं आहे. ज्यामध्ये ऍप आहे तो मोबाईल बरोबर घेऊन यायचा आहे आपल्याला. ज्यामध्ये ऍप आहे तो मोबाईल आपल्या बरोबर पाहिजे ऑफलाईन साठी, बरोबर. तर आता मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, हा जो मी टाइम टेबल या ठिकाणी तुम्हाला सांगितला आहे, है ना, हा ऍक्सेप्टेबल आहे का? जर तुम्हाला शक्य आहे तर यस म्हणा. चॅट बॉक्स मध्ये फटाफट टाईप करा, यस बोला. यस, यश म्हणतात, ओके सर. यस माया, यस, व्हेरी गुड. सिद्धी, कंपल्सरी ऑफलाईन यावंच लागेल का? नाही, ऑफलाईन इज नॉट कंपल्सरी. प्रतीक्षा काळे, प्रतीक महाले, यस सर, व्हेरी गुड. सार्थक जाधव, मयूर मुआबर म्हणतायत यस. देवयानी सोतानी म्हणतायत यस, व्हेरी गुड. कावेरी, सॉरी कासार वैष्णवी, है ना. अक्षय गाडेकर यस म्हणताय, व्हेरी गुड, यस. आता चॅटबॉक्स मध्ये मला दुसरं पाहिजे, मला या ठिकाणी दुसरं पाहिजे बघा. आता तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये टाईप करायचं आहे, कारण की मी हे चेक करणार आहे आता, है ना. मी हा जो आहे ना व्हिडिओ मध्ये चेक करणार आहे आणि मग बघणार आहे कोण विद्यार्थी कुठे येणार, कसं येणार, ते मला चेक करायचं आहे. आता चॅटबॉक्स मध्ये काय टाईप करायचं बघा सर्व विद्यार्थ्यांनी, है ना. जर तुम्हाला वैजापूरचे क्लासमध्ये यायचं आहे ना, वैजापूरला ऑफलाईन असं लिहायचं VJP, है ना, ऑफलाईन. आणि जर ऑफलाईन नाही यायचं तर फक्त लिहा ऑनलाईन. तुम्ही कसं टेस्ट देणार आहे, वैजापूरला ऑफलाईन का ऑनलाईन, है ना. येवला ऑफलाईन नाहीतर ऑनलाईन. ऑनलाईन सगळ्यांनी फक्त ऑनलाईनच टाईप करायचं आहे ना. मग इथं कोपरगाव ऑफलाईन असं टाईप करून मला फटाफट मध्ये चॅट बॉक्स मध्ये सांगा. ऑनलाईन असेल तर फक्त ऑनलाईन टाईप करा, ऑफलाईन असेल तर काय सांगा, मग गावाचं नाव आणि ऑफलाईन. ऑफलाईन अजून कोणीच नाही, सर्व ऑनलाईन म्हणताय. ऑनलाईन. वेदांग ऑनलाईन, वैष्णवी ऑनलाईन, सर्व विद्यार्थी ऑनलाईन म्हणताय बघा. श्रद्धा मालकर ऑनलाईन, सुरंजली ऑनलाईन. यश गायकवाड म्हणताय सर मी ऑफलाईन येणार आहे वैजापूरला, व्हेरी गुड. देवयानी, रुचा ऑनलाईन, अंकिता ऑनलाईन, यश ऑनलाईन, राधिका ऑनलाईन, श्रेया जेजूरकर ऑनलाईन, नूतन महाले, कोपरगाव ऑनलाईन. ऑनलाईन म्हणा मग, फक्त कोपरगावची काय गरज नाही. ऑफलाईन असेल तर फक्त बघा सर्व ऑनलाईन म्हणताय. ऑनलाईन. एक विद्यार्थी फक्त म्हटलाय ऑफलाईन. म्हणजे आम्हाला त्या पद्धतीने तयारी करायची आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी विचारतोय बघा. सर्व विद्यार्थी ऑनलाईन म्हणतायत सर, है ना. या ठिकाणी बुबनेश्वर पण आलेले आहेत
आणि आम्हाला तो डिसिजन घ्यायचा आहे. पूनम निकम म्हणताय वैजापूर ऑफलाईन, 2 विद्यार्थी वैजापूरला ऑफलाईन येणार आहेत, बाकी सर्व ऑनलाईन म्हणतायत. तर हरकत नाही, फक्त येताना तुमचा मोबाईल बरोबर घेऊन या. ऑफलाईनला येताना मोबाईल बरोबर घेऊन या, येते लक्षात. अदरवाईज घरी तुम्ही ऑनलाईनची एक्झाम या ठिकाणी देऊ शकता. तुम्हाला टाइम टेबल सांगितलंय, तुम्हाला सिलेबस सांगितलेला आहे आणि उद्या मग त्या पद्धतीने आपली मेन इम्पॉर्टंट टेस्ट उद्या स्टार्ट होते आपली, है ना. पहिली है ना, येवला ऑनलाईन आहे, ऑनलाईन फक्त, मग घरीच ऑनलाईन आहे की नाही, काही अडचण नाही. ऑफलाईन असेल तर मग त्या ठिकाणी सांगा, है ना. गावाचं नाव कधी लिहायचं आहे जर ऑफलाईन असेल तर, है ना. इथं ऑफलाईन वाले फक्त 2च विद्यार्थी आलेत. त्या पद्धतीने आम्ही आता या ठिकाणी उद्या टेस्ट कंडक्ट करणार आहोत. पण लक्षात घ्या, ऑफलाईन येताना देखील तुम्हाला मोबाईल बरोबर आणणं आहे, तुमचा ऍपचा मोबाईल बरोबर आणणं आहे, कारण की आपल्याला तुमचा रिझल्ट कम्पेअर करायचा आहे. तुम्हाला समजेल है ना का आपण या 2-3 तालुक्यामध्ये कुठं किती रँक येतोय आणि कसं होत आहे. व्हेरी गुड, सर्वांनी या ठिकाणी रिस्पॉन्स दिलेला आहे आणि 99% मुलं ऑनलाईन म्हणताय, है ना. 2-3 विद्यार्थी आहेत, अजिबात हरकत नाही. 2 विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही ऑफलाईन टेस्ट या ठिकाणी घेणार आहोत, है ना. जे विद्यार्थी ऑफलाईन येतील, तुम्हाला 11 वाजता इथं क्लासवर येणं आहे, बरोबर. क्लासवर ऑनलाईन साठी काही यायची गरज नाही, है ना. फक्त ऑफलाईन वाले फटाफट मध्ये 11 वाजता येऊन जातील, कारण टाइम टेबल हा फिक्स आहे. मी तुम्हाला मग टाइम टेबल सांगितलंय, येतं लक्षात. ठीक आहे, आज मी थोडासा वेळ जास्त घेतला. थँक्यू व्हेरी मच. अभ्यास करा.